नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे GK विथ AP. तर आज आपण इतिहासाचे महत्त्वाचे प्रश्न उत्तर बघणार आहोत. याच्या आधी आपण भूगोल विषयाचे 5 पाठ केले आहेत. हा व्हिडिओ बघितल्यावर भूगोलाचे व्हिडिओही बघा. मित्रांनो, पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, आपला आजचा पहिला प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडले? A 1915, B 1919, C 1923, का D 1930? पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1919. आजचा दुसरा प्रश्न, आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली? ए भगतसिंग, बी महात्मा गांधी, सी सुभाषचंद्र बोस, का डी जवाहरलाल नेहरू? दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस. आजचा तिसरा प्रश्न, दिल्लीवर पहिले मुस्लिम आक्रमण कोणी केले? ए बाबर, बी महम्मद घोरी, सी खिलजी, का डी औरंगजेब? तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महम्मद घोरी. आजचा चौथा प्रश्न आहे, वंदे मातरम कोणी लिहिले? ए रवींद्रनाथ टागोर, बी बंकिमचंद्र चॅटर्जी, सी टिळक, का डी बोस? चौथ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बंकिमचंद्र चॅटर्जी. आजचा पाचवा प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ए विवेकानंद, बी राजाराम मोहन रॉय, सी टागोर, का डी दयानंद सरस्वती? पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजाराम मोहन रॉय. आजचा सहावा प्रश्न, म्हैसूरचा वाघ कोण? ए हैदर अली, बी टिपू सुलतान, सी औरंगजेब, का डी अकबर? सहाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी टिपू सुलतान. आजचा सातवा प्रश्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण? ए महात्मा गांधी, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी पंडित जवाहरलाल नेहरू, का डी सरदार पटेल? सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आजचा प्रश्न आठवा, सुरतेवर शिवरायांची पहिली स्वारी कधी झाली? ऑप्शन ए 1660, बी 1664, सी 1668, का सी डी 1670? आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1664. प्रश्न नववा, हिंद स्वराज कोणी लिहिले? ए पंडित जवाहरलाल नेहरू, बी महात्मा गांधी, सी सरदार पटेल, का डी सुभाषचंद्र बोस? नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा गांधी. आजचा 10वा प्रश्न, सम्राट अशोक कोणत्या वंशातील होते? ए गुप्त, बी मौर्य, सी कुशाण, का डी सातवाहन? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मौर्य. प्रश्न 18वा, खिलाफत आंदोलन कोण नेतृत्व करत होते? हे महात्मा गांधी, बी अली बंधू, सी सुभाषचंद्र बोस, का डी गोपाळ कृष्ण गोखले? अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अली बंधू. राष्ट्रीय गीत कोणते आहे? ए जनगण मन, बी वंदे मातरम, सी सारे जहां से अच्छा, का डी जय हिंद?
12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वंदे मातरम. आजचा 13वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला? ए रायगड, बी प्रतापगड, सी तोरणा, डी पुरंदर. 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रायगड. आजचा प्रश्न 14वा, भारत स्वतंत्र कधी झाला? ऑप्शन ए 26 जानेवारी 1950, बी 15 ऑगस्ट 1947, सी 14 ऑगस्ट 1947, का डी 2 ऑक्टोबर 1947. 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 15 ऑगस्ट 1947. प्रश्न 15वा, भारतातील पहिली रेल्वे कोणत्या शहरात धावली? ए मुंबई पुणे, बी मुंबई ठाणे, सी कोलकाता हावडा, का डी दिल्ली आग्रा. 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई ते ठाणे. आजचा 16वा प्रश्न, जनरल डायर हे नाव कोणत्या घटनेशी संबंधित आहे? ए खिलाफत, बी जालियनवाला बाग, सी चंपारण्य, का डी बारडोली. 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जालियनवाला बाग. प्रश्न 17वा, संविधान कधी लागू झाले? ए 15 ऑगस्ट 1947, बी 26 जानेवारी 1950, सी 26 नोव्हेंबर 1949 रोजी, का डी 30 जानेवारी 1950. 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 26 जानेवारी 1950. प्रश्न 18वा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? ए रायगड, बी पुरंदर, सी शिवनेरी, का डी जेजुरी. 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शिवनेरी. प्रश्न 19वा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ए पंडित जवाहरलाल नेहरू, बी महात्मा गांधी, सी राजेंद्र प्रसाद, का डी सरदार पटेल. 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजेंद्र प्रसाद. आजचा 20वा व शेवटचा प्रश्न, सत्यमेव जयते हे शब्द कुठून घेतले? ए गीता, बी मुंडकोपनिषद, सी अथर्ववेद, का डी यजुर्वेद. तर 20व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंडकोपनिषद. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.